बॅट्समन कोण आहे? संघ किरण आणि अजय. बॉलर सूरज. गाडी बाजूला बघा रस्त्यावरती ज्या स्कूटी आहेत, बाईक्स आहेत, ते लगेच तिथून काढायचे आहेत. आरशी येते डोळ्यावरती. तर सांची संघाची सलामीची जोडी पायथ्याच्या आतमध्ये एंटर करते. स्टार्टिंग एंड वरती किरण पाटेकर, नॉन स्टार्टिंग एंड वरती अजय शिर्के. यावेळेस पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र चेंडूपर्यंत पोहोचलेत. पहिले चेंडूवरती यावेळेस खूप चांगला झेल स्वीकारत असताना गोल्डन डकचा शिकार ठरतोय बॅट्समन किरण. पहिला धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या सांची टीमला. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. जड पावलाने जड अंतकरणाने यावेळेस फलंदाज किरण तंबूच्या आश्रयाला परतत असताना नेहमीच डावकर फलंदाज, घातक फलंदाज म्हणून जाणला जातोय. शिंदेचा चष्मा घालून यावेळेस पॅव्हिलियनच्या रस्त्यावरती किरण. यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट होते. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अजय शिर्के, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ऋषिकेश. आघाडीचा गोलंदाज लाभिवली संघाचा सूरज आयवेट करण्यास सज्ज होतील. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. टार्गेटची संधी होती, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. या दरम्यान मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. एका धाबीच्या मदतीनं स्वतःच व संघाचं अकाउंट ओपन करत असताना फलंदाज अजय शिर्के. एक धाव नक्की स्कोर कार्डवरती ऍड केली गेली. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी बॉलर सूरज सज्ज. मॅन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता पंकज बोले, मॅन फ्रॉम मनकिबली. लेगचे अंपायर विनोद मालुसरे. राऊंड विकेट पर्यंत बॉल तयार. यावेळेस बिग हिट केलं जात आहे, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी आहे. दोन फिल्डर चेंडूच्या मागे धावतील पळतील. यावेळेस चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. पंकज बोले आम्हाला सांगतायत चेंडू ऑन बाउन्स वर द लाईन, चौकार. चालके साईनाथजी चालके यांचं शुभागमन आपण यायचंय व्यासपीठावरती. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षे स्वागत. पुन्हा एकदा बिगिट केलं जात आहे. यावेळेस मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवेचा पर. यावेळेस साधावा बिगिट सरकार. थँक्यू. शेतकऱ्याच्या माध्यमातून टीमची टोटल वेगाने पुढे सरकत असताना, बहरत असताना 11 धावा. राऊंड विकेटने हा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस बघा खेळाडू वृत्ती दाखवली आहे. स्वतःनं मात्र सांगितलं की मी बाद आहे. यावेळेस धक्का क्रमांक दुसरा लागेल 11 या आकड्यावरती. फलंदाज ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन. कौतुक करावं तितकं कमी या फलंदाजाचं. पंचांची वाट न पाहता मी बाद आहे स्वतःच सांगून यावेळेस मैदान सोडत असताना फलंदाज ऋषिकेश. नाईट नंबर 4 वरती यावेळेस न्यू फलंदाज एंटर करतोय विकी.
स्टॅकिंग एंड वरती विकी, नो स्टॅकिंग एंड वरती अजय शिर्के, महाराष्ट्र पोलीस. राऊंड वगैरे हा बॉल पुन्हा एकदा ब्रेकआउट दिलाय. 8 मिनिट डिस्टन्स दाखवत असताना टीम मिडविकेटच्या डोक्यावरून बँडेज स्ट्रोक षटकार. देत असताना फलंदाज विकी आणि त्यांच्या जोडीला अजय शिर्के. यावेळेस षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मच्छिंद्रचा पहिलाच बॉल यावेळेस एज लागतीये. शॉट फाईन लेगला कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक तिसरा लागेल यावेळेस 17 या आकड्यावरती फलंदाज बाद. डीजे आकाशच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये सूर्यदेव देखील डोक्यावरून तापलेत. त्याच प्रकारे यावेळेस तापत असताना भडकत असताना डीजे आकाश बॅट्समॅन मैदानाच्या आतून एंटर करतोय. रोहिदास ओव्हर द विकेटने हा बॉल यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो मध्ये गॅदर करून डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र परतावा लागेल विकीला. क्वार्टर एफर्ट यावेळेस चेंडूला गॅदर करून डायरेक्ट हिट केलं होतं. नक्कीच परतावा लागेल फलंदाज विकीला. विकी बॅक टू द पॅव्हलियन. षटकार मात्र ठोकला होता फलंदाज विकीनं, परंतु आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतावा लागत आहे. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आविष्कार शिर्के. बॉल ट्रॅक वरती मच्छिंद्र. यावेळेस अभय प्रभूंचा बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत करून बॉल लागून झालाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा येतो डॉट बॉल. नक्कीच मच्छिंद्राचा जर विचार केला तर समालोचक देखील आहेत. खूप चांगलं समालोचक त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतोय. ओव्हर द विकेटने हा बॉल पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय, निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मच्छिंद्र जर विचार केला तर नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं समालोचन ऐकायला मिळतोय. तर 4 चेंडू फेकतोय. 4 चेंडू मध्ये 2 विकेट आणि एकही धाव दिलेली नाहीये. पाहूया मेडल शीर्षक फेकल का. यावेळेस देखील चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय, निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. लागोपाठचा 5वा डॉट बॉल पाहायला मिळतोय मच्छिंद्रच्या गोलंदाजीवरती. काय षटक हाताळलंय, वाजवी षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज 17 धावा खर्च केल्या होत्या.
यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलाय. काय षटक हाताळलं यावेळेस मच्छिंद्रनं. वाजवी षटक हाताळत असताना, निर्धाव षटक हाताळत असताना यावेळेस मच्छिंद्र. पहिलं थँक्यू डीजे. कमबॅक करत असताना मच्छिंद्र यावेळेस मॅडम षटक हाताळतोय. यस डीजे. जाऊ द्या. मच्छिंद्रसाठी खूप चांगलं षटक हाताळलं. यावेळेस सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती विचार येतात. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहू शकता डावखुऱ्या हाताचा फलंदाज आविष्कार. नेहमीच डावखुरा फलंदाज घातक फलंदाज म्हणून ओळखला जातो. कशा प्रकारची कामगिरी करेल आविष्कार. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल राऊंड द विकेट मारा करतील. पहिलाच बॉल सफल होऊन खेळलेत. फिरकावून दिला. फिल्डर तिथे तैनात आहेत, परंतु यावेळेस कॅच ड्रॉप होती. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील भरता वेगानं पूर्ण केली जाते. 2 धावीच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 19 धावा. दुसऱ्या षटकामध्ये जणू काही ग्रहण लागलं होतं या धाव संख्येला. यावेळेस पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड विकेट हा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेलाय. एसटी रक्षक रुपेश गायकरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड विकेट. यावेळेस हा बॉल सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. 2 फिल्डर आहेत. मच्छिंद्र आहेत, चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतं. मानस होतं पण धाडस नव्हतं. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीनं. टीमची टोटल फलकावरती 20 धावा. 20 रन विदाउट लॉस. 4 गडी बाद झालेत. 20 रन लॉस ऑफ 4 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र भरता वेगाने निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे मच्छिंद्रनं गोलंदाजी हाताळली होती त्याच प्रकारची गोलंदाजी यावेळेस विशाल करत असताना. त्या दरम्यान रामसाहेब जगताप यांचं देखील शुभागमन आपण यायचं व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस अवे पाऊन बॉडी फटका करण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्मेनला चेंडू गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. नक्कीच एक धाव कंप्लीट केली जाते एका धावीच्या मदतीनं. टीमची टोटल फलकावरती 21 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा एक हार्ड हिटर फलंदाज स्टॅकिंग एंड वरती आविष्कार. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस फुल केलाय. फुल ठरतोय सक्सेसफुल. यावेळेस चेंडू मात्र थांबणार नाहीये. एक टप्पा घेत चेंडू निघून गेलाय. लॉंग स्टॉप एंडला चेंडू फरार. 10 मिनिटे 4 हा चौकार.
विशालजी पंडे यांचं देखील शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत. तर षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 30 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल धाव पोहोचली फलकावरती 25 धावा. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च करत असताना विशाल 5 चेंडूचा विचार करत खूप चांगले टाकले होते. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. त्यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट महेश हाफ टॅकल बॉल यावेळेस मात्र फिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. अंपायर आम्हाला सिग्नल करतील. चेंडू वन बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. फलंदाज टोकतोय चौकार. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस अनसाइडला आडव्या बॅटने खेळून काढलाय. घरांकडे बॉल मात्र डीप मध्ये येतोय स्कोअर लेगच्या दिशेला. यावेळेस थोडेसे फंबल होतील. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज रोहिदासच्या माध्यमातून फलंदाजीच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 30 धावा. तर नक्कीच थोडीशी दिलगिरी व्यक्त करत असताना आमचे स्कोरर टीमची टोटल फलकावरती 31 धावा. थोडीशी चुका त्यांच्या माध्यमातून अंपायर आम्हाला सिग्नल करतील. हा देखील बॉल वाईट आहे. टीमची टोटल फलकावरती 32 धावा. तर समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ज्याला नेहमीच ओळखलं जातोय शुभम तोस्कर स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये यावेळेस स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिडविकेटच्या दिशेला चेंडू फील्ड झालाय. उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. टीमची टोटल फलकावरती 34 धावा. आजच्या दिवसाचा आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर खूप चांगलं स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं हस्ताक्षर आपल्याला पाहायला मिळतंय शुभम तोस्कर यांच्या माध्यमातून. त्यांचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस बिग केलं जात आहे. फिल्डर तिथे मात्र नाही आहेत. दूरवरून फिल्डर येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र एकटा भाग येत चाललाय. स्कोर लेग सीमार का पार चौकार. यावेळेस मात्र बिग केलं जात आहे. अनसाइडला आडवा धाडू फिरवलाय. 2 फिल्डर आले चेंडूवरती. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान 2 धावा तर कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धाव फलक यावेळेस बहरत असताना 41 धावा. तर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस आली बाहेर ग्रुप बदलापूर यांना फाईट करतील जे हनुमान कामनर. दोन्ही संघाचे संघनायक किंवा प्रतिनिधी कोणी आला असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा. तोपर्यंत जाऊया डीजे कडे.
स्टॅकिंग एंड वरती विशाल, नॉन स्टॅकिंग एंड वरती रुपेश गायकर. तर दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. होत शो द गुड गेम. यावेळेस सांडशी संघाचा आघाडीचा गोलंदाज अजय शिर्के. नक्कीच महाराष्ट्र पोलीस रुपेश आणि पॅव्हेट कडे सज्ज होतील. स्टॅकिंग एंड वरती सामना करतील फलंदाज बॉलर विशाल गायकर. हे मॅच साठी पंच आपण पाहू शकता विनोद मालुसरे. स्कॉरलेगचे पंच आमचे पंकज बोले. तर गेम ऑन, लेट्स प्ले. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल टाकण्यासाठी आफ्टर बॉल यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉट आणि बॉलचा इथे मात्र संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडीशी हरकत करून निघून चाललाय एसटी देशकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना यावेळेस गोलंदाज अजय शिर्के. यावेळी दुसराच बॉल हाफ ट्रेकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न नक्कीच पंचांकडे यावेळेस वाईटची अपील केली गेली परंतु पंच आमचे बिसण्यासारखे ठाम. यावेळेस मात्र लागोपाठचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. वन बाउन्सची यावेळेस वॉर्निंग दिली आहे पंचांनी. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न संपर्क होत नाही. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटची संधी आणि फलंदाज यावेळेस त्याचा क्रमांक पहिला लागेल. यावेळेस डायमंड जॅकचा शिकार ठरत असताना रुपेश गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. डायमंड जगता शिकार करतायत. कोणत्याही प्रकारचा चेंडू फेस न करता यावेळेस त्यांना परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. नाव काय देवा. नेट नंबर 3 वरती बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय देवा. नक्कीच देवा म्हटलं तर आज देवा गणरायाची चतुर्थी. स्टॅकिंग एंड वरती यावेळेस न्यू फलंदाज न्यू बॅट्समॅन देवा येतोय. कोणत्या प्रकारच्या वेळेस अकाउंट ओपन करता आलेलं नाही त्या टीमच्या फलंदाजाला. 3 चेंडू तर डॉट होते. चौथा चेंडू पाहायचा यावेळेस मात्र एज लागतीये आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल 0 या आकड्यावरती. बॅक टू बॅक देवा बॅक टू द पॅव्हिलियन. संघाचं मात्र डाव सावरावा लागेल. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागलाय डाबेरी टीमला. यावेळेस नेट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय फलंदाज मच्छिंद्र. याने मात्र दुसरं षटक फेकलं होतं. वाजवी गोलंदाजी हाताळली होती. बॅटर षटक फेकलं होतं. पाहूया फलंदाजी कशा प्रकारे करतील. स्टॅकिंग एंड वरती मच्छिंद्र. और विकेट आहे. बॉलर अजय शिर्के तयार. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस मात्र अबे फ्रॉम द बारी फटका खेळलाय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल झालाय सीमारेषा पार. रन मिळते 4. हा येतोय चौकार. भरतजी जगताप आपण यायच्या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत.
यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न स्वतःच्या पवित्र्यामध्ये चेंडूला गॅदर करत असताना यावेळेस कोणत्या प्रकारची धाव अंकित करता येणार नाही. 4 चेंडू नंतर 5व्या चेंडूवरती यावेळेस चौकार ठोकत असताना स्वतःचा व संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज मच्छिंद्रनं. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. टीमची टोटल फलकावरती 4 धावा. यस विजय. मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना बॉलर अजय शिर्के. तर बघा गोलंदाज आपण आपली ट्रॅक ती खाली करायची आहे. रोहिदास शिर्के आहेत. नक्कीच थँक्यू. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना द्या. तर षटक क्रमांक पहिले संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 4 धावा. नक्कीच पंचांनी यावेळेस सर्कलची संचार बंदी हटवून लावली असेल. बॉलिंग ट्रॅक वरती संघनायकाने यावेळेस रोहिदास शिर्केकडे जबाबदारी सोपवली आहे. और द विकेट पण एकदा बॉलर तयार. सलामीला आला फलंदाज आडव्या बॅटने यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढलाय. 2 फिल्डर तर आले होते परंतु त्यांच्या मधली जी दरी होती त्या दरीला भेदून बॉल झालाय सीमेच्या पार. दमदार चौकार. गोलंदाज रोहिदासचं पहिल्या षटकामध्ये यावेळेस अपयश आलं होतं फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय परंतु पंचांचा बोट आबालाकडे. यावेळेस धक्का क्रमांक 3रा लागेल बॅटिंग करणाऱ्या दाबेली टीमला. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस जोखीम तर पत्करावं लागेलच दाबेली टीमला. कारण असं म्हटलं जात आहे उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जातात. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय तुषार. नक्कीच दोघे बंधुराज आहेत. यावेळेस खेळपट्टीवरती लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल लेवल्स फलकावरती आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती वेळेस पुन्हा एकदा रोहिदास तयार. राऊंड द विकेट मारा करतील. तर येणारे 16 चेंडू आणि 34 धावाची आवश्यकता. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. मध्ये थोडंसं व्यत्यय. तर चला नेक्स्ट मॅच ग्रुप बदलापूर त्यांना फाईट करायचे आहे. हनुमान कानोर आपण यायचंय. शेवटचा ऑफिशियल कॉल नाहीतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. टीमची टोटल फलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड द विकेटने हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न परंतु शरीराचा एक घेऊन बॉल मात्र निघून चाललाय. त्यावेळेस चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 9 धावा. नक्कीच अंपायर सिग्नल एक्बाईज. तर दोन्ही संघाचे संघनायक आलेत. मी रामजी जगताप यांना इन्व्हाइट करतोय. नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. ओव्हर द विकेट हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. टप्पा पाडल्यानंतर थोडीशी उचली घेत बॉल निघून झाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय.
अक्षरशः जखडून ठेवलं यावेळेस फलंदाजांना. वर द विकेट हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस मात्र उडवलाय. सरळ रेषेमध्ये फिल्डर तर आलेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलून फेक करतील. या दरम्यान मात्र 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबीच्या मदतीनं टीमची टोटल धावा फलकावरती 11 धाबा. जणू काही बेड्या ठोकल्यात फलंदाजांच्या पायामध्ये. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळून देत नाहीयेत. पुन्हा एकदा आडव्या बॅट नाही यावेळेस चेंडूला मात्र इनफिल्ड क्रॉस करून चेंडू बाहेर आलाय. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक दुसऱ्या संपुटात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 12 धाबा. तर मयूर ग्रुप बदलापूर संघानं प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन मात्र पेंडिंग असेल. जाऊयात एक सुमधुर संगीत ऐकूयात डीजे आकाशकडे. तर षटक क्रमांक तिसरं सांघिक कोट्यातील तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी वरील ट्रॅक वरती बॉलर येत आहेत योगेश शिर्के. सांची संघाचा जर विचार केला तर एकाच नावाचे सर्व खेळाडू, एकाच सरनेमचे सर्व खेळाडू, शिर्के नावाचे आपल्याला सर्वच खेळाडू पाहायला मिळतात. वरील ट्रॅक वरती वेळेस योगेश शिर्के. राऊंड द विकेटने पहिल्याच बॉल हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न. एज लागते. यावेळेस एसटी रक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. यावेळेस परतावा लागेल बॅटिंग करणाऱ्या दाबेली टीमच्या फलंदाजाला मच्छिंद्र. बॅक टू द पविलियन. करत असताना गोलंदाज योगेश. आता मात्र समीकरण बदल. येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये निवास पण एंटर करतोय. इन ॲट नंबर 6 वरती जयेश. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड द विकेट आबावल्या यावेळेस दिल स्कूप करण्याचा प्रयत्न. हँडल बॉलचा संपर्क होत नाही. डायरेक्ट हिटची संधी केली जाते. एकदा तर कंप्लीट दुसऱ्या त्यावेळेचा प्रयत्न मानस आहे परंतु धाडच नाहीये. एकच सांगेल या ताबेरी टीमला तेव्हा पंखावरती विश्वास. जे भरारी आकाशात पळू दे त्या वेळा आकाशाला तुझी खरी अवकात. यावेळेस समीकरण बदलले. येणारे 10 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. स्टार्टिंग एंड वरती फलंदाज तुषार. स्टार्टिंग एंड वरती जयेश. बॉलिंग ट्रॅक वरती योगेश. लवकर हाताचा फलंदाज स्टार्टिंग एंड वरती तुषार. पुन्हा
पुन्हा एकदा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची धाव अंकित करणं होणार नाहीये. या दरम्यान पुन्हा एकदा समीकरण बदलेल. येणारे 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, आता मात्र फर्निचर बिघडवलं जात आहे. परंतु तुषारचा धक्का क्रमांक 5 लागेल दापिवली टीमला. तुषार बॅक टू द पॅव्हलियन. पर्याय नसतो आणि तेच प्रामाणिक कष्ट, प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत आणि जिद्दीने क्रिकेट खेळत असताना यावेळेस हा कानशी संघ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सूरज येत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पुल केलाय परंतु एलिव्हेशन नाहीये. डीप मधून फिल्डर आले, जज करतात. जजमेंट खूप चांगलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा धक्का लागेल बॅटिंग करणार दापिवली टीमला. सूरज बॅक टू द पॅव्हलियन. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्टॅकिंग एंड वरती महेश जातोय. स्टॅकिंग एंड वरती जयेश. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पूल तर केलाय. काय ठरतोय का सक्सेसफुल. यावेळेस मात्र फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. बॅकअप खूप चांगला मिळालाय. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपर्क आलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल धावते फलकावरती 15 धावा. यस डीजे. पहिलाच बॉल यावेळेस चपल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडलाय. काय त्यावेळेस एसटी रक्षक तर बीट झालेत. थर्डमॅन देखील बीट. चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट निघून गेलाय. लॉंग स्टॉप एंडला नशिबाचा चौकार. वरती 19 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमोल शिर्के. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जयेश. यावेळेस मात्र हिट केलं जात आहे.
एलिव्हेशन मात्र नाहीये फटक्यामध्ये. डीप मध्ये फिल्डर आहेत अजय शिर्के होते, महाराष्ट्र पोलीस होते. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. धक्का क्रमांक 7 लागेल बॅटिंग करणाऱ्या दापोली टीमला. महेश बॅक टू द पॅव्हिलियन. कडे नक्कीच महाराष्ट्र पोलीस आहेत, खूप चांगला झेल पकडलाय आणि तेच सांगत असताना डीजे आकाश नाथकर आपण आमचा फुटे. यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा बॉलर तयार योगेश शिर्के. ओव्हर द विकेट हा बॉल सरळ रेषेमध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप मधून फिल्डर आलेत लॉंग ऑफला चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल फलकावरती 20 धावा. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टॅकिंग एंड वरती अजय येतात.